नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण क्रियाविशेषण अव्यय यावर आधारित प्रश्नोत्तरे आणि क्रियाविशेषण म्हणजे काय याचं संपूर्ण विश्लेषण करणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय. आता बघा, क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो क्रियाविशेषण. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर कर्त्याच्या लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदलत असेल तर काय होते? क्रियाविशेषण होते. या उलट काय आहे? क्रियाविशेषण अव्ययामध्ये. अव्यय म्हणजे न बदलणारे. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कर्त्याच्या लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदलत नसेल तर त्यांना काय म्हणतात? क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्ययामध्ये कर्त्याच्या लिंग, वचन आणि विभक्तीनुसार काय होतो? बदल होतो. तर क्रियाविशेषण अव्ययामध्ये कर्त्याच्या लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदल होत नाही. आता आपण उदाहरण पाहूया. क्रियाविशेषणचं उदाहरण बघा. तो चांगला बोलतो. आणि क्रियाविशेषण अव्ययाचं उदाहरण आहे तो मोठ्याने हसतो. आता बघा, आपण इथं काय करू? लिंग चेंज करून बघू, मग समजेल आपल्याला. आता इथं आपण घेऊया, तोच्या ठिकाणी आपण काय घेऊया? स्त्रीलिंगी घेऊया. ती चांगली बोलते. एक मिनिट. ती चांगली बोलते. याच्यामध्ये बघा, तो जर पुल्लिंगी असला तर क्रियाविशेषण काय होतं? चांगला. इथं आपण ती केलं तर चांगल्याचं काय झालं? चांगली झालं. आता आपण ते करून बघू. ते चांगले बोलतात. आता आपण जेव्हा इथं नपुंसकलिंगी ते वापरतो तर तेव्हा काय होतं? चांगल्याचं चांगले होते. तर या वाक्यातील कर्ता कोण आहे? ती. पहिल्या वाक्यातील कर्ता कोण आहे? तो. आणि तिसऱ्या वाक्यातील कर्ता कोण आहे? ते. बघा, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. आता क्रियापद कोणतं आहे यातलं? बोलतो, बोलते आणि बोलतात. हे काय झालं? क्रियापद झालं. तर या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कुठला आहे? चांगला. चांगला बोलतो. कसा बोलतो? चांगला. चांगली बोलते. कशी बोलते? चांगली बोलते. तर काय होते याच्यामध्ये? कर्त्याच्या लिंग, वचन आणि विभक्तीनुसार काय होतो? बदल होतो. तर त्याला काय म्हणतात? क्रियाविशेषण म्हणतात. आता हे बघा, इथं जर आपण पुल्लिंग घेतलं तर चांगला होते. इथं जर स्त्रीलिंग घेतलं तर चांगली होते. आणि इथं जर नपुंसकलिंग घेतलं तर चांगले होतात. म्हणजे तो, ती, ते कर्त्याच्या काय होते? कर्त्याच्या लिंग, वचन आणि विभक्तीनुसार काय होतो? क्रियाविशेषणामध्ये बदल होतो. त्यालाच क्रियाविशेषण असं म्हणतात. आता आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय ते बघूया. परत बघा, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कर्त्याच्या लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदलत नसेल तर त्यांना क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. आता याचं उदाहरण बघा, तो मोठ्याने हसतो. हे काय आहे? क्रियाविशेषण अव्ययाचं उदाहरण. आता आपण हे तोच्या ठिकाणी आपण काय घेऊया? ती घेऊया. ती, एक मिनिट. ती मोठ्याने हसते.
इथं बघा मोठ्याने चाललेलं आहे. आता परत आपण तीच्या ठिकाणी ते घेऊन बघूया. ते मोठ्याने हसतात. आता बघा इथं आपण करता तोच्या ठिकाणी आपण ती जरी घेतलं तरी काय होतं, जे विशेषण आहे ते काय राहतं, सेमच राहतं. ते जरी घेतलं तरी जे विशेषण आहे ते काय राहतं, सेमच राहतं. इथं बघा क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, मोठ्याने. तर हा जो मोठ्याने आहे तो कर्त्याच्या लिंग वचन आणि विभक्तीनुसार बदलत नाही. तो काय राहतो, जर तोचा ती जरी झालं तरी तो काय राहतो, मोठ्यानेच राहतो. तोचा ते जरी झालं तरी तो काय राहतो, मोठ्यानेच राहतो. म्हणून त्याला काय म्हणतात, क्रियाविशेषण अव्ययी असं म्हणतात. म्हणजे जो शब्द कर्त्याच्या लिंग वचन आणि विभक्तीनुसार बदलत नाही तेव्हा काय होतं, क्रियाविशेषण अव्यय असं त्याला म्हणतात. आता समोरील पाठ करून घेऊया. आता बघा क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्ययाचे किती मुख्य 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. दुसरा आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. तिसरा आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आणि चौथा आहे संख्यावाचक किंवाच परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. असे एकूण क्रियाविशेषणाचे मुख्य 4 प्रकार पडतात. आता त्या 4 प्रकाराचं परत काय होते, डिवायडेशन होते. कालवाचकचे 3 प्रकार पडतात, कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक. स्थलवाचकचे परत 2 प्रकार पडतात, स्थितीदर्शक आणि गतिदर्शक. रीतिवाचकचे परत 3 प्रकार पडतात, प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक आणि निश्चयदर्शक. आणि संख्यावाचकचे काही उपप्रकार पडत नाहीत. आता आपण कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय ते आपण पाहूया. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय पाहायच्या आधी आपण काय करू, अगोदर याचे सर्व पार्ट समजून घेऊया. आता बघा कालवाचकचे मुख्य उपप्रकार 3. कालदर्शक. आता कालदर्शक म्हणजे काय, कालदर्शक म्हणजे काय आपण आता हे समजून घेऊया. ज्या वाक्यामध्ये हल्ली, सध्या, उद्या, लगेच, परवा, तूर्त, पूर्वी, मागे, आधी इत्यादी हे शब्द वापरलेले असतात, या शब्दावरून आपल्याला काय दिसतो, त्या वाक्याचा काय दिसतो, काळ दिसतो, ती क्रिया कधी झाली ते दिसते. तेव्हा काय होते, कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय असं होते. आता बघा याच्यामध्ये काय क्रिया कशी घडली ते याला दिसून येते. सातत्यदर्शक बघा, सातत्यदर्शकमध्ये आज, काल, नेहमी, नित्य, सदा, सर्वदा, सतत, अद्यापी हे काय झालेले शब्द वापरलेले असतात. एखादी क्रिया काय घडत असते, सतत घडत असते, तेव्हा काय होते, सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय होते. आता आवृत्तीदर्शक बघा, आवृत्तीदर्शकमध्ये काय होते, ती क्रिया किती वेळा घडली याचा आपल्याला आवृत्ती दिसून येते. ती क्रिया किती वेळा घडली, वारंवार घडली का सालोसाल घडली का क्षणोक्षणी घडली किंवा पुन्हा पुन्हा घडली, तर तेव्हा काय होते, त्याची आवृत्ती होते. त्याला आवृत्तीदर्शक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. आता स्थलवाचकमध्ये बघा, स्थलवाचकचे 2 प्रकार पडतात, स्थितीदर्शक आणि गतिदर्शक. स्थलवाचकचे 2 प्रकार, पहिला आहे स्थितीदर्शक कालवाचक अव्यय, दुसरा आहे गतिदर्शक. आता स्थिती म्हणजे काय, स्थिती म्हणजे वस्तू कोठे आहे ते आपल्याला दाखवते, स्थळ दाखवते, की अलीकडे आहे, वर आहे, पलीकडे आहे, मागे आहे का पुढे आहे, सभोवर आहे, येथे आहे, तेथे आहे, खाली, वर, कोठे, मध्ये काय दाखवते, ते आपल्याला वस्तूची स्थिती दाखवते. गतिदर्शकमध्ये बघा, गतिदर्शकमध्ये सेमच राहतं, फक्त स्थितीदर्शकमध्ये जर अलीकडे असलं तर गतिदर्शकमध्ये अलीकडून येतं, पलीकडे जर असलं तर पलीकडून येतं. स्थितीदर्शकमध्ये मागे असलं तर काय ते मागून येतं.
स्थितीदर्शकमध्ये पुढे असलं तर गतीमध्ये काय होते, पुढून होते. स्थितीदर्शकमध्ये वर असलं तर गतिदर्शकमध्ये काय होते, वरून होते. स्थितीदर्शकमध्ये खाली असलं तर त्याला काय होते, इकडून तिकडून मागून पुढून हे काय लागतात, त्याला प्रत्यय लागतात. आता प्रकार नंबर 3 बघा, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता रीतिवाचकमध्ये परत 3 प्रकार पडतात. एक प्रकारदर्शक, एक अनुकरणदर्शक आणि एक निश्चयदर्शक. आता प्रकारदर्शकमध्ये काय होते, प्रकारदर्शकमध्ये प्रकार दाखवलेला असतो. कशा प्रकारे ती क्रिया कशा प्रकारे होते ते दाखवलेलं असते. म्हणजे हळूहळू, मुद्दाम, सावकाश, जलद. मी जलद चालते तर कशी दाखवलेला आहे, प्रकार दाखवलेला आहे चालण्याचा, जलद चालण्याचा. अनुकरणदर्शकमध्ये काय, अनुकरणदर्शकमध्ये अनुकरण होत असते. एखादी गोष्ट पटपट, झटपट, पटकन, भराभर, बदाबद हे काय झाले, अनुकरणदर्शकचे उदाहरणं झाले. आणि निश्चयदर्शकमध्ये काय केलेला असतो, निश्चय केलेला असते की बाबा खरोखर मी पुढच्या वर्षी चांगले मार्क्स घेईल. काय केलेलं आपण, निश्चय केलेला आहे. नक्कीच मी यानंतर खोटे बोलणार नाही. तर आपल्या बोलण्यातून, त्या क्रियेतून काय दिसते आपल्याला, निश्चय दिसतो. म्हणून तेव्हा निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्यय होतो. आता बघा प्रकार नंबर 4, संख्यावाचक, परिणामवाचक, संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता ज्या संख्या असतात, काही काही आपण त्या लिटरमध्ये, मीटरमध्ये, किलोमीटरमध्ये किंवा 1, 2 अशामध्ये आपण त्या मोजू शकत नाही. तर तेव्हा आपल्याला काय करायचं, ते परिमाण असते. परिमाण म्हणजे एकक. ते आपण सांगू शकत नाही. म्हणजे मी भरपूर अभ्यास केला, पण मी किती अभ्यास केला हे मी सांगू शकत नाही. म्हणून ते कशामध्ये मोजतात, संख्यावाचक किंवा परिमाणवाचकमध्ये मोजतात. त्या शब्दाला काय म्हणतात, संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण असं म्हणतात. म्हणजे मी भरपूर अभ्यास केला, भरपूर हे आपण शब्दामध्ये किंवा संख्येमध्ये मोजू शकत नाही. मी बहुत, अतिशय, मोजके, पूर्ण, बिलकुल, अगदी, अत्यंत, क्वचित, थोडा, काहीसा, जरा, किंचित ही काय झाले, परिमाणवाचक क्रियाविशेषणाचे काय झाले, उदाहरणं झाले. म्हणजे हे जे विशेषण आहे ते आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही. ते आपल्याला एखाद्या परिमाणामध्येच मापावे लागेल. आता मी ती मोजकेच बोलते. आता मोजके बोलते म्हणजे 1 बोलते, 2 बोलते, 1 किलो बोलते की 2 किलो बोलते, तर नाही. ती मोजके म्हणजे एक काय आहे, परिमाण आहे. म्हणून त्याला संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. हा चार्ट तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या आणि हे शब्द काय करा, ॲज इट इज पाठ करून घ्या. म्हणजे तुम्हाला क्रियाविशेषणाचे प्रकार आणि त्याचे उपप्रकार लक्षात येतील. आता परत आपण एकदा रिवाईज करूया. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. कालवाचकचे किती आहेत, उपप्रकार 3 आहेत. कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक. कालदर्शकमध्ये काळ दाखवला जातो. सातत्यदर्शकमध्ये एखादी घटना सतत घडत आहे त्याचं दर्शवली जाते. आवृत्तीदर्शकमध्ये एखादी घटना परत परत घडत आहे, पण कसं, वारंवार किंवा सालोसाल हे शब्द त्याच्यामध्ये काय होतात, उपयोगात येतात. तेव्हा काय होते, त्याची आवृत्ती होते. नंतर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये 2 प्रकार, स्थितीदर्शक आणि गतिदर्शक. स्थिती म्हणजे एखादं स्थळ किंवा ठिकाण दाखवते आणि गती म्हणजे ती त्या क्रियेची काय दाखवते, गती दाखवते. म्हणजे मी नदीच्या पलीकडे माझं गाव आहे, हे काय झालं, स्थितीदर्शक. पलीकडे म्हणजे काय दाखवत आहे, ठिकाण दाखवत आहे. ती नदीच्या पलीकडून येत आहे, पलीकडून. त्याला जर डून न लागलं मागून तर काय होते, ते गतिदर्शक होत आहे. म्हणजे वाक्यामध्ये काय, ती क्रिया काय दाखवते, आपल्याला गती दाखवते. तसंच रीतिवाचकचं आहे. रीतिवाचकचे परत 3 प्रकार पडतात, प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक आणि निश्चयदर्शक. प्रकारदर्शकमध्ये ती घटना, ती क्रिया कशा प्रकारे घडली ते दाखवलेलं असते. अनुकरणदर्शकमध्ये ती घटना कशी घडली, म्हणजे पटपट घडली, झटपट घडली का भराभर घडली ते दाखवलेलं असते. आणि निश्चयदर्शकमध्ये ती घटनेचं काय दाखवलेलं, आपल्याला निश्चय दाखवलेला असतो की बाबा आपण एखाद्या गोष्टीचा निश्चय केलेला आहे असं दाखवण्यात येते. त्याला निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. आणि संख्यावाचक आणि परिमाणवाचकमध्ये काय दाखवलेलं असते की ती संख्या किती प्रमाणात घडली त्याचं काय दाखवलेलं असते,
परिमाण दाखवलेलं असतं तेव्हा संख्यावाचक परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय असं त्याला म्हणतात. आता आपण समोरील पार्टकडे वळूया. आता बघा, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्या 4 मुख्य प्रकारापैकी पहिला आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता हे समजून घेताना बघा, जी अव्यय क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवतात. काय दाखवतात? वेळ किंवा काळ. त्यांना काय म्हणतात? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. परत एकदा बघा, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. जी अव्यय, अव्यय म्हणजे शब्द, क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवतात त्यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. आता उदाहरण बघा, कान्हा परवा गावाला जाईल. कधी गावाला जाईल कान्हा? परवा. तर परवा हा शब्द आपल्याला काय दाखवतो? वेळ किंवा काळ दाखवतो. म्हणून त्याला काय म्हणतात? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता दुसरं उदाहरण बघा, मी पूर्वी अकोल्याला राहायचे. मी पूर्वी कुठं राहायचे? अकोल्याला. तर पूर्वी हा शब्द काय दाखवतो आपल्याला? काळ दाखवतो. पूर्वी म्हणजे भूतकाळामध्ये. तर काय दाखवतो आपल्याला? काळ दाखवतो. म्हणून हा झाला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. जी अव्यय आपल्याला क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवतात त्यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. आता दुसरा प्रकार बघा, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. स्थल म्हणजे एखाद्या क्रिया घडण्याचं स्थळ किंवा ठिकाण. ज्याच्यामधून आपल्याला स्थळ किंवा ठिकाण याचा बोध होतो त्याला काय म्हणतात? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता बघा, जी अव्यय क्रिया घडण्याचे स्थळ किंवा ठिकाण दाखवितात त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. उदाहरण बघा, माझ्या घराच्या पलीकडे शाळा आहे. शाळा आहे पण कुठं आहे? घराच्या पलीकडे. पलीकडे हा शब्द काय दाखवतो आपल्याला? ठिकाण दाखवतो. म्हणून हा पलीकडे शब्द झाला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता दुसरं बघा, नदीच्या अलीकडे गाव आहे. गाव कुठं आहे? नदीच्या अलीकडे. मग अलीकडे हा शब्द आपल्याला काय दाखवतो? स्थळ किंवा ठिकाण दाखवतो. म्हणून तो झाला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता आपण समोरील पार्टकडे वळूया. तिसरा प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता रीतिवाचक म्हणजे काय? रीतिवाचक या शब्दातच दिलेलं आहे. त्या क्रियेची रीत किंवा पद्धत आपल्याला दाखवतं. काय दाखवते? ते क्रिया कशा रीतीने घडत आहे किंवा कशा पद्धतीने घडत आहे त्याचा आपल्याला बोध होतो. त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. वाक्यात जी अव्यय क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते हे दर्शवतात त्यांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. आता उदाहरण बघा, गौरी पटपट चालते. इथं चालण्याची क्रिया आहे पण कशी चालते? पटपट चालते. मग पटपट हे काय झालं? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. कान्हा उभ्याने गटागटा पाणी पितो. या वाक्यामध्ये कान्हा उभ्याने गटागटा पाणी पितो. पाणी पिण्याची क्रिया सुरू आहे पण पाणी कसा पितो? तर गटागटा. ती एक काय आहे? पाणी पिण्याची पद्धत किंवा आपल्याला रीत दाखवलेली आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता बघा प्रकार चौथा, संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता परिणाम आणि परिमाण याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. परिणाम वेगळा पण हे काय आहे? परिमाणवाचक. जी अव्यय क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेचा परिमाण दाखवतात त्यांना काय म्हणतात? संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. आता आपण पाणी प्यायलो, 1 लिटर प्यायलो, तर लिटर, मीटर, किलोमीटर आपण याच्यामध्ये काय होते? मोजू शकतो. पण परिमाण म्हणजे काय होते? परिमाण म्हणजे एकक. म्हणजे अशा काही गोष्टी असतात त्या आपण संख्येमध्ये किंवा किलोग्राममध्ये मोजू शकत नाही. तर तेव्हा काय होते? संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय होते. आता बघा, शीतलने थोडेसे पाणी पिले. शीतलने पाणी केवढे पिले? थोडेसे पिले. आता थोडेसे हा शब्द काय झाला? परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय किंवा संख्यावाचक
क्रियाविशेषण अव्यय. पण थोडेसे या शब्दाला आपण लिटरमध्ये मीटरमध्ये मोजू शकत नाही. थोडेसे म्हणजे एका मापापुरते, परिमाणापुरते. ती अतिशय घाबरट आहे. ती घाबरट आहे, पण कशी आहे ती? अतिशय. आता अतिशय हा शब्द आपण मोजू शकतो का? नाही मोजू शकत. म्हणून तो आपल्याला संख्यावाचक किंवा परिमाणवाचकमध्येच वापरायला भेटतो. मी अनेकदा शाळा बुडवली. मी किती वेळा शाळा बुडवली? अनेकदा. याच्यामध्ये बघा, एकदा बुडवली का, दोनदा बुडवली का? नाही. तर किती वेळा बुडवली? अनेकदा शाळा बुडवली. म्हणून त्याला काय म्हणतात? संख्यावाचक, परिमाणवाचक, क्रियाविशेषण अव्यय. संख्यावाचक किंवा परिमाणवाचक दोनपैकी एक आपण काही म्हणायचं. आता आपण याच्यावर आधारित उदाहरणं बघूया. क्रियाविशेषण अव्यय प्रश्नसंच. आता अव्यय म्हणजे अविकारी, लक्षात ठेवायचं. अव्यय, अविकारी. क्रियाविशेषण प्रश्नसंच. प्रश्न क्रमांक पहिला. नक्कीच ते पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? त्यांनी काय विचारलं? नक्कीच. काय? पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? तर बघा, गतिदर्शक आहे का? नाही. प्रकारदर्शक? नाही. आपण नक्की या शब्दातून आपल्याला काय जाणवते? निश्चय दाखवतो. नक्कीच, मी नक्कीच उद्या शाळेला येईल. आपण काय करतो? एक प्रकारचा निश्चय करतो. म्हणून नक्कीच हे पुढीलपैकी कोणतं आहे? निश्चयदर्शक क्रियाविशेषण आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं काय आहे? बरोबर उत्तर. प्रश्न क्रमांक 2 बघा. आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? त्यांनी काय विचारलं? आसपास हे कुठल्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे? संख्यावाचक आहे का? आसपास या शब्दातून आपल्याला संख्येचा बोध होतो का? तर नाही. कालवाचक आहे का? काळाचा बोध होतो का? नाही. परिमाणवाचक आहे का? नाही. त्यातून आपल्याला परिमाणाचा सुद्धा बोध होत नाही. तर हे काय आहे? स्थलवाचक. आसपास या शब्दातून आपल्याला काय दिसते? स्थळ किंवा ठिकाण दिसते. म्हणून आपण काय म्हणतो? हे काय आहे? स्थलवाचक. ज्या शब्दातून स्थळाचा किंवा ठिकाणाचा अर्थबोध होतो त्याला काय म्हणतात? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता याचं उदाहरण बघा. माझ्या आसपास खूप मुले होती. आसपास म्हणजे काय होते? आपल्या आजूबाजूला. मग ते काय दाखवते? एक स्थळ दाखवते. म्हणून पर्याय क्रमांक 4 काय आहे आपलं? योग्य उत्तर. आसपास हे काय आहे? स्थलवाचक. नंतर समोरील प्रश्न बघूया. कालवाचक क्रियाविशेषण ओळखा. प्रश्न क्रमांक 3 आपल्याला काय ओळखायचं आहे? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता बघा, अतिशय, पर्याय क्रमांक 2 क्षणोक्षणी, पर्याय क्रमांक 3 आपोआप आणि पर्याय क्रमांक काय आहे? 4 खालून. ते ज्या शब्दातून आपल्याला काय होते? काळाचा बोध होतो ते काय झालं? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता क्षणोक्षणी बघा. क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला. क्षण हे काय झालं? आपल्याला काय सुचवते? काळ दाखवते. म्हणून त्याला काय म्हणतात? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. पर्याय क्रमांक 2 काय आपलं अगदी योग्य उत्तर आहे. क्षणोक्षणी हे काय झालं? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 3 बघा. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. आता स्थळ म्हणजे आपल्याला काय? त्यातलं स्थळ किंवा ठिकाण ओळखायचं आहे. आता फुकट या शब्दामधून आपल्याला स्थळ दिसते का? नाही दिसत. पूर्वी या शब्दामध्ये आपल्याला स्थळ दिसते का? किंवा ठिकाण दिसते का? नाही. यातून काय दिसते आपल्याला? यातून आपल्याला काळ दिसतो. समोरून या शब्दातून काय दिसते? आपल्याला स्थळ दिसते. ती समोरून येत आहे. म्हणजेच काय दिसते आपल्याला? एक स्थळ किंवा ठिकाणाचा बोध होतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 काय आहे आपलं? योग्य उत्तर. समोरून हे काय झालं? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 5 बघा. ती आंबा सावकाश खात आहे. या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? आपल्याला काय ओळखायचं आहे? या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखायचं आहे. तर याच्यामध्ये क्रिया कुठली होत आहे? खात आहे. खाण्याची क्रिया होत आहे. कशाची क्रिया होत आहे? खात आहे. ती काय खात आहे? आंबा खात आहे. पण कशी खात आहे? तर सावकाश. आंबा खाण्याची क्रिया कशी होत आहे? सावकाश. मग सावकाश हे काय झालं? क्रियाविशेषण. पर्याय क्रमांक 3 काय आहे आपलं? योग्य उत्तर. म्हणजे खाण्याची क्रिया होत आहे पण ती कशी होत आहे? सावकाश होत आहे.
म्हणजे खात आहे या क्रियापदाबद्दल विशेष माहिती कोणता शब्द सांगतो तर सावकाश, म्हणून सावकाश झालं क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 6 बघा. क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? त्यांनी काय विचारलं? अविकारी शब्द. त्यांनी जर म्हटलं असतं क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द तर आपलं उत्तर वेगळं आलं असतं. पण त्यांनी विचारलं क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 आहे केवल प्रयोगी अव्यय, पर्याय क्रमांक 2 आहे क्रियाविशेषण अव्यय, पर्याय क्रमांक 3 आहे उभयान्वी अव्यय आणि पर्याय क्रमांक 4 आहे शब्दयोगी अव्यय. तर आपल्याला माहीत आहे क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. पर्याय क्रमांक 2 काय आहे आपलं योग्य उत्तर. कारण की कशाबद्दल माहिती विचारतात आपल्याला? क्रियेबद्दल. मग ते काय होईल? क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 7कडे वळूया. प्रश्न क्रमांक 7 बघा. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. आता बघा आपले काय कर जुळत आहेत. कर म्हणजे हात जुळत आहेत. पण कुठे जुळत आहेत? जेथे तेथे. दिव्यत्वाची जेथे प्रचिती, जेथे प्रचिती आहे तेथे आपले काय जुळत आहेत? कर म्हणजे हात जुळत आहेत. तर जेथे आणि तेथे हे काय झाले? या वाक्यातील क्रियाविशेषण झाले. पर्याय क्रमांक 2 काय आहे आपलं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 8 बघा. सदा सर्वदा योग तुझा घडावा यातील कालवाचक क्रियाविशेषण ओळखा. आपल्याला काय ओळखायचं आहे? कालवाचक म्हणजे एखाद्या घटनेचा काल किंवा वेळ त्यातून आपल्याला दिसून आली पाहिजे. तर घडावा होते का? नाही. योग होते का? नाही. सदा सर्वदा होते का? तर हो. कारण बघा सदा सर्वदा म्हणजे काय होते? नेहमीच. सदा सर्वदा. सदा सर्वदा मी देवाची पूजा करतो यातून आपल्याला काय दिसतो? काळ दिसून येतो. म्हणून हे काय झालं? सदा सर्वदा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. पर्याय क्रमांक 3 काय आपलं योग्य उत्तर. सदा सर्वदा झालं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. समोरील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9. बदाबद हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? काय आहे? बदाबद हे कुठल्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? आता मला सांगा संख्यावाचक आहे का? नाही. स्थलवाचक आहे का? बदाबद या शब्दातून आपला स्थळ दिसून येत नाही. रीतिवाचक आहे का? तर हो. बघा याच्यामधून काय होते आपल्याला? ती क्रिया कशी घडत आहे ते आपल्याला काय होते? त्याची रीत किंवा पद्धत दिसून येते. त्याला काय म्हणतात? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. म्हणजे आईने मला बदाबद मारले. कशा रीतीने मारले? तर बदाबद मारले. म्हणून ते काय झालं? एक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. बदाबद या शब्दामधून आपल्याला त्या क्रिया कशी घडत आहे ते कशा पद्धतीने घडत आहे किंवा त्या कोणत्या रीतीने घडत आहे हे आपल्याला दिसून येते. तेव्हा काय होते? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 10 बघा. क्रियाविशेषण अव्यय ही असतात. आता आपण बघितलं क्रियाविशेषण अव्यय हे काय असतात? ही असतात अविकारी. पर्याय क्रमांक 2 काय आपलं योग्य उत्तर. त्यांनी जर फक्त विचारलं असतं क्रियाविशेषण काय असतं तर क्रियाविशेषण असतात विकारी. त्यांनी विचारलं आपल्याला क्रियाविशेषण अव्यय. हे अव्यय हा शब्द लक्ष ठेवायचा. अव्यय अविकारी. शब्दयोगी अव्यय अविकारी. केवल प्रयोगी अव्यय अविकारी. उभयान्वी अव्यय अविकारी. जिथं अव्यय हा शब्द आला ते सर्व काय आहेत? अविकारी आहेत. चला आजचा व्हिडिओ आपण इथे संपवूया. धन्यवाद.